त्वचेचा कोरडेपणा आणि शरीरामध्ये येणारी कोरडी भावना कमी करण्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्याला नियमित ठेवणं गरजेचं आहे. तर नेहमी असं म्हटलं जातं, की इतकं लिटर पाणी प्यायला पाहिजे, तितकं लिटर पाणी प्यायला पाहिजे. पण आयुर्वेद तर असं सांगतो, की ज्यानी त्यानी आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आपापल्या इच्छेप्रमाणे पाणी प्यायला हवं. पण कधी-कधी असं होतं, की कामाच्या गडबडीमध्ये किंवा लक्ष दुसरीकडे असल्यामुळे आपल्याला तहान लागली आहे, याची भावनाही होत नाही आणि पाणी कमी प्यायलं जातं. तर हे मात्र उन्हाळ्यात करून चालणार नाही. त्याच्यामुळे अगदी साधं पाणी जरी म्हटलं, तरी आपण आपल्याजवळ एक बाटली ठेवणं पाण्याची गरजेचं आहे आणि आपल्या स्वतःच्या तहान लागण्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला हवं. कारण आपल्या शरीरामधनं घामाच्या रूपाने पाणी बाहेर पडत असतं. पण तेवढंच रिप्लेस जर झालं नाही, तर मग त्वचा पण कोरडी पडू शकते आणि शरीरावरती त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवू शकतात. जेव्हा असं लक्षात येतं, की साधं पाणी पिऊन सुद्धा आपल्याला थोडंसं अजून हायड्रेशन गरजेचं आहे, तर त्यावेळेला असं कोकमचं सरबत किंवा साधं घरातलं लिंबाचं पाणी, अधूनमधून नारळाचं पाणी, जेवल्यानंतर ताक, पातळ ताक पिणं, हे सुद्धा एक प्रतिबंधात्मक म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण करू शकतो. ज्याच्यामुळे आपल्या शरीराचा पाण्याचा जो गरज आहे किंवा जी पाण्याची आपली शक्ती आहे धारण करून ठेवण्याची किंवा हायड्रेट करण्याची, ती आपण बॅलन्स करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कधी-कधी तोंडाला कोरडेपणा येतो, तोंडाला चव नसते, अन्न नीट चविष्ट लागत नाही. अशा वेळेला आवळा कँडीसारखं एखादी छोटीशी कँडी आपण जर तोंडामध्ये धरली, तर ती पाचक पण ठरते, अन्नपचन चांगलं होतं, तोंडाला चव येते, रुची येते आणि भुकेची इच्छा होऊन चांगलं जेवण आपल्याला त्यावेळेला जातं. शरीरामध्ये कधी-कधी खूप जास्त गरमी वाटते, पोटात आग पडणं किंवा डोळ्यांची आग-आग होणं, त्वचेची लाही-लाही होणं. तेव्हा रोज सकाळी एखादा चमचा जर गुलकंद खाल्ला, तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसून येतो. त्याच्यामुळे आवळ्याचं पाणी, कोकमाचं पाणी, लिंबाचं पाणी, गुलकंद, ताक, साधं पाणी, आवळा कँडी ह्या गोष्टी तरी आपण आपल्या दैनंदिन ग्रहणामध्ये ठेवायला हरकत नाही. त्याच्यानंतर हे उठणं आहे. कधी-कधी क्लेद खूप जास्त निर्माण होतो आणि शरीरामधनं अशी चिकट द्रव्य बाहेर पडली जातात. तर त्यावेळेला अंघोळीनंतर थोडंसं जर उठण्याची किंवा चंदन पावडर जर का आपण आपल्या त्वचेवरनं फिरवून घेतलं अंघोळीनंतर, तर त्वचेला सुगंध पण येतो, घामाचा वास येईनासा होतो, कपड्यांना डाग पडत नाहीत. तर ही पण द्रव्य आपण वापरू शकतो. उन्हाळ्यामध्ये पायाला भेगा पडण्याची समस्या पण आपल्याला कधी-कधी जास्त प्रमाणात जाणवते. इतकी की पायांची आणि टाचांची लाही-लाही होते. त्या भेगांना औषध म्हणून हे पाददारी मलम आहे. हे सुद्धा आपण पाय स्वच्छ धुवून लावायचं, त्याच्यावरती मोजे घालायचे आणि रात्री झोपून जायचं. तर अशा पद्धतीमध्ये त्वचेची काळजी आपण घेऊ शकतो.